मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण इथे फिश कट, बाही कटिंग आणि शिलाईसुद्धा बघणार आहोत. एकदम अशा सोप्या पद्धतीने इथे तुम्ही कोणत्याही साईजमध्येही परफेक्ट पद्धत वापरू शकता. आता इथे तुम्हाला कोणत्याही साईजमध्ये तुम्हाला तुमच्या मापाचं इथे परफेक्ट असं पेपर कटिंग लागणार आहे. म्हणजे मापे मार्किंग करायलासुद्धा तुम्हाला इथे सोपं जाणार आहे. इथे मी पेपर कटिंग घेतलेला आहे. आता बाहीचा मध्य म्हणजे जिथून आपण बाही जोडतो, वाटलंच तर मध्यावरती थोडासा कट देऊन घ्यायचा आहे. म्हणजे मार्किंग करायला सुद्धा आपल्याला इथे सोपं जाईल. एक लाईन ओढून घेते. आता इथे पट्टीचा वापर करते. एक अशी लाईन ओढून घेते. बाहीचा मध्य आपला एक अशी लाईन ओढून घेतली इथे मी. आणि बाही उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवली तरी सुद्धा चालेल. फक्त इथे तुम्हाला अस्तरच्या बाहीनुसार पेपर कटिंग लागणार आहे. ही आपली उंच बाजू आहे आणि ही आपली इथे खोलगट बाजू आहे. आणि खोलगट बाजूला नेहमी असं मार्किंग करून ठेवत जा. म्हणजे कोणती बाजू कोणत्या बाजूला येते जोडताना चुकत नाही आपलं. आता खोलगट बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे 2.5 इंचावरती. म्हणजे मध्यापासून खोलगट बाजूला इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि आकृती काढून ठेवायची आहे. इथून इथपर्यंत मार्किंग करून झालेलं आहे. आता इथून ह्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. मध्यापासून उंच बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. मार्किंग करून झालेलं आहे. लिहून ठेवते म्हणजे समजायला आणखीन तुम्हाला इथे सोपं जाणार आहे. आता इथून वरच्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.5 इंचावरती आकृती काढून ठेवा. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून इथे आपले पूर्ण मार्किंग करून झालेले आहेत. इथे आपले आकार देण्यासाठी मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे. थोडं थोडं मार्किंग करून आकार देऊन घ्यायचा आहे सर्वात आधी. म्हणजे इथे आपला आकार ना कधीच असा चुकत नाही. त्यासाठी थोडं थोडंसं मार्किंग करून घ्या सर्वात आधी. नंतर ह्याच्यावरून आपल्याला इथे आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे. बरोबर इथे आपला माशासारखा असा आकार आला पाहिजे. असा आकार इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे. इथे आपला आकारसुद्धा देऊन झालेला आहे माशासारखा. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. इथून सुरुवात करायची आहे. जसा आपण आकार दिलेला आहे का तसंच आपल्याला इथे असा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे परफेक्ट असा इथे आपला आकार सुद्धा कट करून झालेला आहे. आकृती काढून ठेवा सर्वात आधी. त्याच्यावरती बरोबर असा आकार सुद्धा देऊन ठेवायचा आहे. म्हणजे नंतर तुम्हाला कटिंग करायला सुद्धा सोपं पडेल. आणि दुसरी बाजू जपून ठेवा, आकार देण्यासाठी लागणार आहे पेपर कटिंगची. आता अस्तरवरती सर्वात आधी ठेवून कट करून घ्यायचं आपल्याला. आहे असं ठेवून घ्यायचं. अस्तर डबल आहे असं सर्वात आधी ठेवून घ्या. आणि वाटलंच तर काय करा, खडूने मार्किंग करून घ्या. नंतर कट केलं तरी सुद्धा चालेल. पण आहे असं हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. जसं आहे तसं कट करून घ्यायचं आहे. जास्त अशी लाईन मार्जिन ठेवायचं नाही कुठेच. इथे बघू शकता मी आहे असंच हे कट करून घेतलं. आणि इथे ना मध्यावरती बरोबर असं मार्किंग करून ठेवा. मगाशी आपण लाईन ओढून घेतली होती मध्यावरती आणि कटसुद्धा मारून घ्यायचं आपल्याला त्याच्यावरती बरोबर. मार्किंग करून ठेवायचं लगेच. म्हणजे जोडताना चुकत नाही. लगेच असं मार्किंग करून ठेवायचं आपल्याला. तो आपल्या बाहीचा मध्य असणार आहे. म्हणजे बाही जोडताना बरोबर त्याच्यावरती येणार आहे. वाटलंच तर काय करा असं ठेवून बघा. म्हणजे शोल्डर बरोबर त्याच्यावरती आपलं येणार आहे जोडताना. म्हणूनसाठी इथे मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे. बघू शकता कटिंग झालेलं आहे आणि कटसुद्धा देऊन घेतला. असं ठेवून दाखवते इथे मी तुम्हाला. असं जोडलं जाणार आपलं. अशा पद्धतीने म्हणजे कटवरती कट, ही बाजू ह्या बाजूला आणि दुसरी बाजू दुसऱ्या बाजूला. असं जोडलं जाणार आपलं नंतर. इथे मी परत आहे असंच ठेवून घेतलेलं आहे. एक मार्किंग करून घेतलं. आता ब्लाऊज पीस मधला कपडा घेतला. घडी करून घेते. अस्तर ठेवून घ्यायचं आहे एकसारखं आणि कट करून घेते. थोडंसं जास्तीचं कट करून घ्या. जरी शिल्लक राहिलं तरी कट करून टाकता येतं. आणि जसा आकार आहे तसं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. थोडंसं जास्तीचं ठेवलं तरी सुद्धा चालेल. कट करून झालेलं आहे. सर्वात आधी काय करा असं ठेवून घ्या. ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला. दाखवलं ती पद्धत नक्की वापरा. ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला. इथे सुद्धा अस्तर असं ठेवून घ्यायचं.
मार्किंग फक्त लक्षात ठेवायचं. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली, म्हणजे इथे काय होतं, उलट होणार नाही तुमचं जोडताना. कारण की आपल्याला काय करायचं आहे, नंतर खोलगट आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे म्हणूनसाठी. आता इथे मी अस्तर जोडण्यासाठी असं ठेवून घेतलं. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. पिना लावून घेतल्या तरीसुद्धा चालतील. फक्त अस्तर ना एकसारखं जोडलं गेलं पाहिजे. गुड्या पडू देऊ नका फक्त. कपडा इथे आपला पूर्ण प्लेनमध्ये राहिला पाहिजे. म्हणजे बाहीसुद्धा आपली एकसारखी दिसेल. एक बाजू जोडून झाली. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घेते. एकसारखं ठेवून घेतलं आणि जोडून घेते. फक्त इथे काय करायचं, कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा. इथे मी दुसरी सुद्धा बाजू जोडून घेतली. आता इथे आपल्याला जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना, तेवढा इथे मी कट करून घेते. अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा आपला शिल्लक आहे ना, तेवढाच कट करून घ्यायचा आपल्याला. आकार सुद्धा एकसारखा आला पाहिजे आणि एक कट देऊन घेते. जे आपण कटिंगचं मार्किंग केलं होतं का मगाशी, त्याच्यावरती सुद्धा एक थोडासा कट देऊन घ्यायचा आहे. अस्तरवरती जो कट आपण दिलेला आहे का, त्याच्यावरती बरोबर इथे आपल्याला कट सुद्धा देऊन घ्यायचा आहे ह्याच्यावरती सुद्धा. म्हणजे ब्लाऊज पिसाच्या कापडावरती सुद्धा मार्किंग आपलं होणार आहे. बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूने एक कट देऊन घेतले इथे मी. आता इथे पायपिंगसाठी पट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला. कपडा घेतला आणि पट्ट्या काढताना नेहमी क्रॉसमध्ये काढत जा. कुठे आपल्या क्रॉसमध्ये आहे तिथे आपल्याला बघून घ्यायचं आहे. आणि डबल कपडा घेतलेला आहे इथे मी. आणि शक्यतो काय करत जा, पट्ट्या क्रॉसमध्ये काढायच्या आहेत आणि पट्टीचा वापर करायचा आहे. जेवढ्या लागतात तेवढ्या इथे मी पट्ट्या मार्किंग करून घेते. पट्टीचा वापर करून मार्किंग करून झालं. आता ह्या पट्ट्या इथे मी कट करून घेते. जेवढ्या लागतात तेवढ्या इथे मी पट्ट्या कट करून घेतल्या. आता ह्या पट्ट्या एकाला एक अशा जोडून घ्यायच्या आपल्याला इथे. इथे मी पायपिंगच्या पट्ट्या जोडून घेते. पुन्हा एकदा पॅक करून घेतलं. आता इथे मी दुसरी सुद्धा पट्टी जोडून घेते आणि पूर्ण पॅक करून घेतली. इथे आपल्या दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून झाल्या. क्रॉसमध्ये पट्ट्या घेतलेल्या आहेत. आता इथे पायपिंग करून घ्यायची आणि इथे सुद्धा आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. इथून सुरुवात करायची आपल्याला. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल. आणि पूर्ण पट्टी सर्वात आधी इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे. जसा आकार आहे तसा शक्यतो काय करा, पायपिंगच्या पट्ट्या क्रॉसमध्ये काढा. म्हणजे जसा आकार आपला आहे का तसा आकार ना तयार होतो पायपिंगच्या, जर तुम्ही क्रॉसमध्ये पट्ट्या काढल्या तर. आता ही पट्टी अशी पकडायची आणि थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडला पाहिजे. सुरुवातीला आपण काय केलं, अर्धा इंच पकडलं, त्याच्यामधला थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्यात, म्हणजे आपले धागे दिसणार नाहीत. आता जेवढं जास्त असेल तेवढं इथे कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल. आता पायपिंग करून घ्यायची आपल्याला इथे आणि बरोबर पायपिंगच्या शेजारी आपली शिलाई बसली पाहिजे. पूर्ण पायपिंग करून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजला पायपिंग करतो ना, ती पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. पायपिंग आपली इथे एकसारखी आली पाहिजे. जेवढं शिल्लक असेल तेवढं इथे मी कट करून टाकलं. बघू शकता ही सुद्धा बाजू आपल्या ह्याच्यामध्ये एक धागा सुद्धा तुम्हाला दिसणार नाही आणि ही सुद्धा बाजू तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. आता इथे दुसरी सुद्धा बाजू पायपिंग जोडून तयार करून घ्यायची आहे आणि त्या बाजूला आपण जेवढं शिलाईमध्ये पकडलेलं आहे तेवढंच आपल्याला ह्या सुद्धा बाजूला पट्टी जोडताना पकडायचं आहे. म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू इथे आपल्या एकसारख्या झाल्या पाहिजेत. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. जास्तीचं असेल तर थोडंसं कट करून टाकायचं आहे. इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झाली. आता ह्या बाजूला थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडला पाहिजे, म्हणजे आपले पायपिंग तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला एक धागा सुद्धा दिसणार नाही. आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. जसा आकार आहे तसा पट्टी जोडून झाली आणि जेवढं जास्त असेल किंवा क्रॉसमध्ये असेल थोडंसं तरी कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल. इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झाली. आता पायपिंग करून घ्यायची आपल्याला. एकसारखं पकडायचं आहे आणि बरोबर पायपिंगच्या शेजारी शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे पायपिंग सुद्धा आपली इथे एकसारखी झाली पाहिजे.
इथे आपल्याला पूर्ण पायपिंग एकसारखी करून घ्यायची आहे आणि शक्यतो काय करा, पायपिंगला लागणाऱ्या पट्ट्या क्रॉसमध्येच काढत जा, म्हणजे पायपिंगसुद्धा तुमची एकसारखी येऊन जाणार आहे. इथे आपली पूर्ण पायपिंग तयार झाली. बघू शकता इथे ही सुद्धा बाजू. तुम्हाला ह्याच्यामध्ये एक धागासुद्धा दिसणार नाही आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू तयार झाल्या. आता कट मार्किंग केलेलं मार्किंग करून घ्यायचं लगेच थोडं थोडं. कटवरती कट ठेवून घ्यावा लागेल आपल्याला इथे सर्वात आधी, कारण की हे दोन्हीसुद्धा जोडून घ्यायचं आपल्याला म्हणूनसाठी. कटवरती कट ठेवून घ्या इथे आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची बरोबर इथे आणि कटवरती कट आपला आला पाहिजे आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. कमी जास्त होऊ देऊ नका फक्त. आता पिना लावून घ्यायच्यात आपल्याला इथे. एकसारखं पकडायचं आहे आणि पिना लावून घ्यायच्या आहेत. फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. मध्य बरोबर मध्यावरती आला पाहिजे, म्हणजे बाही जोडताना चुकत नाही. इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंना पिना लावून घेतल्या. ही सुद्धा बाजू तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता एकसारखं आलेला आहे आणि जोडताना सुद्धा मध्य बरोबर मध्यावरतीच आला पाहिजे. त्यासाठी एकसारखं बघायचं आपलं ठेवलं गेलेलं आहे का. आता ही खोलगट बाजू आहे, ही बाजू समोरच्या बाजूला येणार आहे. मार्किंग करून ठेवा लगेच. आता हे जोडून घ्यायचं आहे. इथे ना तुम्ही पोटली बटन डिझाईनसुद्धा जोडून घेऊ शकता. आतल्या बाजूने जोडून घ्यायची, नंतर शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. आवडीनुसार ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ठेवू शकता. दुसऱ्या कलरचा कपडा वापरून इथे तुम्ही पोटली बटनसुद्धा जोडून घेऊ शकता. आता ही सुद्धा बाजू पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. बघू शकता जोडून झालेला आहे. इथे सुद्धा एकसारखं जोडलं गेलेलं आहे दोन्हीसुद्धा बाजू. आता पिना काढून घेते. आता इथे मी एक मार्किंग करून घेते. ही बाजू समोरच्या बाजूला येणार आहे म्हणूनसाठी पेपर कटिंग घेते. ही खोलगट बाजू आहे आणि ही उंच बाजू आहे. आता ही खोलगट बाजू आहे, पेपर कटिंग घ्यायचं आहे. मग अशी कट केलं होतं ना, ते पेपर कटिंग घ्या आणि असं ठेवून घ्या. दाखवलं ती पद्धत नक्की वापरा. असं ठेवून घ्यायचं आहे, सोपं आहे. असं ठेवून घ्या आणि आकार देऊन घ्यायचा आहे. फिटिंगच्या बाजूला फिटिंगची बाजू ठेवून घ्या आणि आकार देऊन घ्यायचा आहे. असा आकार देऊन झाला, बघू शकता. इथे आपला खोलगट बाजूसाठी आकार देऊन झालेला आहे आणि ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता ते जे आपण मार्किंग केलं का, आताच आकार देऊन घेतला, बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. नाहीतर काय करा, सर्वात आधी त्या आकारावरती एक शिलाई देऊन घेतली तरी चालेल, नंतर कट केलं तरी सुद्धा चालतं. बरोबर झालं का दाखवते इथे मी तुम्हाला लगेच. बघू शकता इथे आपला आकारसुद्धा बरोबर आला. पण ही पद्धत नक्की वापरायची आहे. ही बाजू समोरच्या बाजूला असते आणि मध्य बरोबर मध्यावरती राहिला बाही जोडण्यासाठी आपला. फिटिंगच्या बाजूला फिटिंगची बाजू बरोबर आलेली आहे. आता ही बाजू समोरच्या बाजूला असते म्हणूनसाठी कट केलं ना, त्याच्यावरती बरोबर अशी एक शिलाई देऊन घेतली. झालं बरोबर. फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूला, ही बाजू समोरच्या बाजूची बरोबर आपल्या इथे सुद्धा जुळवून आलेला आहे, म्हणजे आपल्याला फिटिंग करताना सुद्धा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. मार्किंग करून ठेवा खोलगट बाजूसाठी असं आणि दुसरी सुद्धा बाजू अशीच आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि असंच मार्किंग करून ठेवायचं आहे. आता इथे मी लटकन बनवून घेते. आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. बटन सुद्धा जोडलं तरी चालेल किंवा लटकन जोडले तरी सुद्धा चालतील. तुम्हाला जसे लटकन बनवायचे असतील ना, तसे तुम्ही ह्याच्यामध्ये लटकन सुद्धा तयार करून घेऊ शकता. आता इथे मी असे लटकन बनवून घेतले. आता हे मी इथे सुईचं करून घेते. एक लटकन तयार झालं. आता इथे मी दुसरे सुद्धा लटकन बनवून घेते. लटकन दोरी बरोबर मध्यभागी ठेवून घेतली. थोडंसं घडी करून घेतलेलं आहे आणि पूर्ण पॅक करून घेते. जास्तीचं असेल थोडंसं कट करून टाकलं तरी चालेल आणि लटकन मी इथे सुईचं करून घेतलं. इथे आपले लटकन बनवून तयार झाले. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लटकन बनवून घेतले तरी सुद्धा चालतील. लटकन बनवून झाले. आता हे लटकन आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत, असे ठेवून घ्यायचे आहेत.
मध्यावरती बरोबर आणि पूर्ण पॅक करून घ्यायचे आहेत. इथे मी पूर्ण लटकन पॅक करून घेतले. इथे आपले लटकन जोडून झालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार इथे लटकन सुद्धा जोडून घेऊ शकता किंवा बटन जोडलं तरी सुद्धा चालेल. आणि तुम्ही सुद्धा दुसऱ्या सुद्धा बाजूसाठी अशीच बाही सुद्धा बनवून घ्यायची आहे. आज मी तुम्हाला एकदम अशा सोप्या पद्धतीने कटिंग सुद्धा सांगितली आणि शिलाई सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे, पायपिंग सुद्धा कशी बनवायची आहे. इथे आपली पायपिंग सुद्धा एकसारखी आलेली आहे आणि बाहीचा मध्य वाटलं तर मध्यावरती मार्किंग करून ठेवा, म्हणजे काय होतं बाही जोडताना चुकणार नाही आपली. इथे मी चौकोनी कपडा घेतला. इथे मी थर्माकोलच्या बॉलपासून पोटली बटन बनवून घेणार आहे आणि दोऱ्याचा वापर करून पूर्ण पोटली बटन पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे मी दोऱ्याचा वापर करून पूर्ण पॅक करून घेतलं आणि जेवढा जास्त कपडा आहे तेवढा थोडासा इथे मी कट करून घेतलेला आहे. आणि इथे आपलं एक पोटली बटन बनवून झालेलं आहे. इथे आपल्याला अजून पोटली बटन बनवून घ्यायचे आहेत. इथे मी अजून पोटली बटन बनवून घेतले. आता इथे आपल्याला पोटली बटन जोडून घेण्यासाठी थोडंसं ओपन करून घ्यायचं आहे. इथे आपली सुंदर अशी बाही डिझाईनसुद्धा तयार होणार आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पोटली बटन बनवून घेण्यासाठी साडीचा कपडा थोडासा वापरला तरी सुद्धा चालेल, म्हणजे आपल्या बाहीवरती सुद्धा ती डिझाईन अशी उठून दिसणार आहे. इथे सुद्धा मी थोडंसं असं ओपन करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला पोटली बटन जोडून घ्यायचे आहेत. इथून सुरुवात करायची आपल्याला. समान अंतरावरती जोडून घ्यायचे आहेत. इथे मी एकसारखे समान अंतरावरती पोटली बटन जोडून घेते. मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे आपले पोटली बटनना एकसारखे जोडले जातील. धागा पूर्ण आपला आतल्या बाजूला जाणार आहे. फक्त पोटली बटन डिझाईन वरच्या बाजूला तुमची दिसणार आहे आणि त्याच्यावरती आपली पायपिंग सुद्धा आहे. आणि वरच्या बाजूला थोडंसं अर्धा इंच ठेवायचं आहे, बाही जोडण्यासाठी लागणार आहे. इथे मी पूर्ण पोटली बटन जोडून घेतले. आता एकसारखं करून घेते, व्यवस्थित असं आकारामध्ये कट करून घेतलं आणि इथे सुद्धा एक शिलाई देऊन घेते. इथे आपली बाही डिझाईन बनवून झालेली आहे आणि इथे आपले पोटली बटन सुद्धा एकसारखे जोडून झालेले आहेत. वरच्या बाजूला फक्त थोडंसं अर्धा इंच सोडून द्यायचं आहे, बाही जोडण्यासाठी लागणार आहे. ही बाजू समोरच्या बाजूला येणार आहे आपली. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजसाठी ही बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. आज मी तुम्हाला 2 पद्धतीने बाही डिझाईन कशी बनवायची आहे, पायपिंग कशी करायची आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजसाठी ही बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. आज मी तुम्हाला एकदम अशा सोप्या पद्धतीने कटिंगसुद्धा सांगितली आणि शिलाईसुद्धा कशा पद्धतीने करायची आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.